नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VHG म्हणजेच विश्वजित सर गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे मराठी वर्णमाला। ही मराठी वर्णमाला तुम्हाला जवळजवळ मी 3 भागांमध्ये शिकवणार आहे। भाग 1, भाग 2 आणि भाग 3। तर बघा, भाग 1 तुमचा जो असणार आहे त्या भाग 1 मध्ये तुम्हाला स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांची ओळख मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे। मित्रांनो, हा भाग 1 जो आहे तो तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेत, मग तुमची स्कॉलरशिप असो 4थीची, 5वीची, 7वीची असो किंवा 8वीची असो, नवोदय परीक्षा असो, त्याचबरोबर तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हा भाग तुम्हाला किमान 2 ते 3 गुण कसेही मिळवून देईल। चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर केलं नसेल तर सबस्क्राइब करायला मात्र तुम्ही विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आपण। मित्रांनो, सर्वप्रथम आपण वर्णमाला म्हणजे काय याची आपण ओळख करून देतोय। खूप सोपं आहे। वर्ण म्हणजे काय? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। आपण जे बोलतो हे जे काही ध्वनी आहे याला काय म्हटलं जातं? वर्ण असे म्हटलं जातं। मित्रांनो, आता मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत? तर 52 वर्ण आहेत। किती वर्ण आहेत? 52। यापूर्वी मराठीमध्ये 48 वर्ण होते। किती वर्ण होते? 48। परंतु 6 नोव्हेंबर 2009 च्या नवीन शासन निर्णयानुसार इंग्रजी भाषेतून ॲ आणि अ असे 2 स्वर आणि क्ष आणि ज्ञ हे 2 संयुक्त व्यंजन यांचा समावेश केला गेला आणि या 48 चे किती झाले? 52 वर्ण झालेले आहेत। तर मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता पुढे आपण त्याची विभागणी बघूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा। तर चला मित्रांनो, आपण त्याची काय करूया? विभागणी बघूया। मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण स्वर। इथं 14 अंक लिहिलेत। स्वर किती आहेत? एकूण 14। स्वर म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। स्वर म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याची गरज लागत नाही त्यांना आपण स्वर म्हणतो। बघा, कुठलाही वर्णाची मदत न घेता डायरेक्ट आपण जो उच्चार करतो आहे की नाही, आणि ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याची गरज लागत नाही त्यांना आपण स्वर म्हणतो। म्हणजे कसं? अ, अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ॲ, ऐ, ओ, आ, औ हे काय आहेत? तर असे मराठी वर्णमाळेत एकूण 14 स्वर आहेत। याचे उच्चार, यांचे प्रकार तुम्हाला मी पुढच्या भाग 2 मध्ये घेणारच आहे। तत्पूर्वी आपल्याला काय समजून घ्यायचे? स्वर कुठले स्वर आहेत? 14 स्वर। बघा मित्रांनो, इथे तुम्हाला हे 14 स्वर मी तुम्हाला दिसून येतील। बघा, इथे 14 स्वर आहेत है नाही? हे 14 स्वर तुम्हाला काय करायचे आहेत? लिहून घ्यायचे आहेत, पाठ करून टाकायचे। सोपं आहे हो, है नाही? अ पासून औ, आणि आहा लिहायचा नाही। तर काय करायचं? तिथे ॲ, अ, ऋ आणि लू यांचा तिथे काय करायचा आहे? समावेश करायचा आहे। बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला 6 नोव्हेंबर 2009 नुसार नवीन शासन निर्णयामुळे इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आलेल्या ॲ आणि अ या 2 स्वरांचा समावेश या वर्णमाल्यामध्ये करण्यात आला। मित्रांनो, हे तुम्हाला वाक्य दिले ना, हे वाक्य सुद्धा तुम्हाला जनरल नॉलेज साठी विचारलं जाऊ शकतं। नोट करून ठेवा, 6 नोव्हेंबर 2009 इंग्रजीतील 2 स्वर उचलले ॲ आणि अ यांचा वापर इथं केला गेला आहे। तर मित्रांनो, स्वर लक्षात आले? 14 स्वर। तर चला आता पुढचा बघूया, विभागणी। मित्रांनो बघा, दुसरा भाग दिसतो तुम्हाला स्वरादी। सुरुवातीला काय बघितलं आपण? स्वर। किती स्वर आहेत? 14। स्वरांच्या पुढे 2 अक्षर अशी आहेत, त्यांना स्वरादी म्हटलं गेलंय। बघूया, चला स्वरादी म्हणजे काय ते पहिल्यांदा बघू आपण। ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना काय म्हटलं जातात? स्वरादी असं म्हटलं जातं। लक्षात येईल तुम्हाला। स्वर अधिक आदी बरोबर स्वरादी। 2 स्वरादी आहेत, उच्चार बघा,
सुरुवातीला काय आला काय आला स्वर, आणि नंतर काय आला म, आ, आहे का नाही. सुरुवात बघा करताना, तर आपण बोलताना पहिल्यांदा असा स्वर निर्माण होतो. आता इथे हे दोघं जण आहेत, तिथे अनुस्वार आहे आणि याला काय म्हणतात विसर्ग म्हटलं जातं. बघा तिथे दिलंय तुम्हाला, कोणत्याही वर्णाच्या किंवा अक्षराच्या डोक्यावर दिलेला टिंब म्हणजे अनुस्वार होय. कोणताही एखादा शब्द घ्या, आहे की नाही. एखाद्या शब्दाच्या वरती, ज्या अक्षराला वरती जर डोक्याला वर जर समजा तुम्हाला अनुस्वार दिला असेल, टिंब दिला असेल, तर तिथं त्याला काय म्हणतो आपण अनुस्वार. तिथे दोन शब्द तयार होतात. हे उच्चारताना सुरुवातीला आपण स्वराचा उच्चार करतो. अक्षराच्या पुढे दोन टिंब देऊन विसर्ग दर्शवला जातो. अक्षराच्या पुढे, आहे की नाही, आहाकार असं जेव्हा आपण म्हणतो, आहे की नाही, उषक्काल जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तिथे काय केलं जातं, अक्षराच्या पुढे दोन टिंबे दिले जातात. हे बघा असं ला कसे दिलेत. आणि इथे काय होतं ते उच्चार, याचा उच्चार ह सारखा हलकासा होतो. ह सारखा आला की नाही, म्हणजेच काय, तर याला काय म्हणतात विसर्ग म्हणतात. आणि ह्या दोघांना काय म्हटलं तर स्वरादी. सुरुवातीला स्वर बघितले 14, दुसरं काय स्वरादी 2. 14 आणि 2 किती आले 16. चला आता पुढचं बघूया, शेवटचं स्टेप काय आहे की नाही. शेवटचं जे काय विभागणी केली ती कोणती आहे ती आपण बघूया. व्यंजन. टोटल किती व्यंजन आहेत 36. मित्रांनो व्यंजन 34, मुख्य व्यंजन किती आहेत 34. परंतु शासनाच्या 2009च्या जो काही नियम काढला त्या नियमानुसार जसे दोन इंग्रजीमध्ये स्वर आणि अ वाढवलं, तसंच इथे काय केले आहेत, दोन संयुक्त व्यंजन सुद्धा वाढवलेली आहेत. आणि मग असं मिळून 34 मुख्य व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने अशी एकत्र करून किती आले आहेत 36 व्यंजने झालेली आहेत. तर चला बघूया आपण व्यंजन म्हणजे काय. ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन असे म्हणतात. त्यावेळेस वर्णाचा जेव्हा उच्चार केला जातो बघा, क क नुसता क नाही, क अधिक क अर्धा आणि क ख ग ग च्या पुढे म्हणजे इथे प्रत्येक अक्षराला तुम्हाला स्वर जोडावा लागतो, स्वराचा सहाय्य घ्यावा लागतं. मित्रांनो मराठीत एकूण 36 व्यंजन आहेत. किती व्यंजन आहेत 36 व्यंजन आहेत. व्यंजन तुमच्या समोर दिलेत बघा. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, पुढे तुम्हाला भाग 2 आणि 3 मध्ये जेव्हा आपण व्यंजन घेऊ, आहे की नाही, त्या व्यंजनामध्ये तुम्हाला याचे काय केले आहेत गट केलेले आहेत. कितीचे गट केले आहेत 5-5 चे गट केले आहेत. यांचे प्रकार जे काही व्यंजन निघतात ते व्यंजन निघताना आपल्याला कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो, कंठाने, तोंडाने, म्हणजे तोंड कंठ अशा पद्धतीचे जे काही उपयोग आहेत, म्हणजे जे आपण आवाज करताना वापरतो, ते तुम्हाला मी भाग 3 मध्ये घेणार आहे. तिथे बघा तुम्हाला 5-5 चे गट केले आहेत. त्यावेळेस म्हणजे ते तुम्हाला लक्षात झटपट राहतं, आहे की नाही. हे प्रत्येक की तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धती केल्या. आणि त्याच्यानंतर यरलव म्हणजे काय आहे की नाही, श स स म्हणजे काय आहे, महाप्राण म्हणून आपण हला म्हणतो, लला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. हे सगळं तुम्हाला व्यंजन शिकवताना मी त्याच्यामध्ये डीपली देणार आहे. तर मित्रांनो बघा, हे होते तुम्हाला 34 व्यंजन आणि खाली जे आहेत संयुक्त व्यंजन हे तुम्हाला 2 आलेले आहेत. कुठला क्ष आणि ज्ञ, हे संयुक्त आहेत, जोड आहेत तुम्हाला, आहे की नाही. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय आहेत, तर सुरुवातीला तुम्हाला जे दिले आहेत ते काय स्वर आहेत 14. त्याच्यानंतर 2 काय दिले आहेत स्वरादी दिले आहेत 14 आणि 2 16. 16 अधिक 36 बरोबर किती होतात 52. मित्रांनो हे 52 त्या 52 वर्ण लक्षात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला नक्कीच 2 ते 3 मार्काचे प्रश्न विचारले जाणार. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत नक्कीच मला तुम्ही काय करायचं आहे सांगायचं आहे. कुठे सांगणार, कमेंट बॉक्स मध्ये. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.